नांदेड जिल्ह्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे। मुलीच्या वडिलांनी आणि कुटुंबातील सदस्यांनीच मुलीला आणि तिच्या प्रियकराला विहिरीत ढकलून दिलं आहे। पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींना अटक केली असून पुढील तपास देखील आता सुरू आहे। नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा गावातील ही घटना आहे। मृत विवाहित महिला संजीवनी सुरने बोरजुनी गावची रहिवासी होती। तिचं 1 वर्षापूर्वी सुधाकर कांबळे यांच्यासोबत लग्न झालं होतं, परंतु लग्नाआधीपासूनच तिचं लखन भंडारे नावाच्या तरुणीशी प्रेम संबंध जोडले होते। लग्नानंतरही त्यांचे संबंध सुरूच राहिले। सोमवारी सासरचे लोक घराबाहेर गेले असताना संजीवनीने तिच्या प्रियकराला घरी बोलवलं आणि अचानक पती आणि सासरच्यांनी त्यांना आक्षेपार्ह परिस्थितीत पकडलं। त्यानंतर पतीने तिच्या वडिलांना फोन करून घरी बोलवलं। मुलीचे वडील मारुती सुरने, काका माधव सुरने आणि आजोबा लक्ष्मण सुरने गोळेगाव येथे आले। त्यांनी संजीवनी आणि तिच्या प्रियकराला घेऊन करकाळा परिसरात दोघांना बेदम मारहाण केली आणि त्यांचे हातपाय बांधून मृतदेह 40 फूट खोल विहिरीत फेकून दिले। धक्कादायक बाब म्हणजे संध्याकाळी 5 वाजता आरोपी मारुती सुरने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली देऊन आले। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि संजीवनीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। मात्र प्रियकराचा मृतदेह रात्री उशिरा 11 वाजता सापडण्यात आला। या संदर्भात तपास अधिकारी अर्चना पाटील नेमकं काय म्हणाले आहेत ते एकदा पाहूयात। आज उमरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका शेत शिवाऱ्यामधील विहिरीमध्ये आम्हाला 2 बॉडी आहेत अशा माहिती मिळाली। त्यावरून आम्ही शोध घेतला असता तिथे 2 बॉडीचा शोध चालू आहे। घटना थोडक्यात अशी आहे की संबंधित मुलगी जी आहे ती लग्न झालेली असून ती तिच्या नवऱ्याच्या गावी राहत होते आणि मुलगा जो आहे तिच्या माहेरच्या गावचा आहे आणि तो तिला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेला होता आणि ही तिच्या घटना तिच्या घरच्यांना कळाल्यानंतर तिच्या माहेरचे लोक गेले आणि त्यांना वापस घेऊन येताना रस्त्यातच मारलं आणि विहिरीमध्ये टाकलं असं थोडक्यात माहिती आम्हाला मिळालेली आहे। आणि सध्या मुलीची बॉडी मिळालेली आहे, आणखी मुलाची बॉडी मिळालेली नाही। पुढील घटनेचा जे आहे ते तपास आणखी पोलीस करत आहेत। या सध्या तरी 3 आरोपी आहेत आणि ते ताब्यात आहेत आणि पुढील अधिक तपास चालू आहे। या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुवरचंद यांनी। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात करकाळा या गावात धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि या उमरी तालुक्यातील आपण बघू शकता हीच ती विहीर आहे। एका प्रेम प्रकरणात मुली आणि मुलगा यांना मुलीच्या वडिलांनी बांधून किंवा ढकलून या विहिरीत ढकलून दिलं होतं आणि त्यांच्या दोघांचा हा मृत्यू झालेला आहे। एकंदरीत पुढील पोलीस पूर्णपणे याचा तपास केला आणि मुलाला आणि मुलीला दोघांचाही प्रेत या विहिरीतून काढण्यात आलेला आहे। आता पुढील तपास पोलीस करीत आहे की नेमका प्रकार कशामुळे घडला। एकंदरीत पाहता पोलिसांच्या अधिकृत सूचनानुसार अशी माहिती मिळाली की हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून झालेला आहे। दरम्यान या घटनेनं नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। ऑनर किलिंगमुळे 2 निष्पाप जीव गमावले आहेत। पोलिसांचा तपास या प्रकरणात सुरू असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी देखील होत आहे। नांदेडहून कुवरचंद मंडले यांच्यासह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।